नमस्कार. हॅपी कोडिंग या चॅनलवर सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. खास मराठी भाषिकांसाठी कोडिंग करू आनंदाने या सत्रात आपण यंदा सी प्रोग्रामिंग मराठी भाषेतून शिकणार आहोत. कुठलेही कोडिंग करण्यासाठी आपल्याला एक IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटला प्रोग्राम लिहिणे, सेव्ह करणे, कंपाईल करणे आणि रन करणे यासाठी त्याचा उपयोग होतो. तर आपण सी प्रोग्रामिंग करण्यासाठी इथे टर्बो सी अथवा C++ एडिटर वापरणार आहोत. अत्यंत बेसिक एडिटर आहे, पण अत्यंत प्रभावी आहे. पण शिकलेले भाषेचे व्याकरण, ज्याला सिंटॅक्स म्हणतात, हे लक्षात ठेवून आपल्याला इथे प्रोग्राम करावा लागतो. म्हणून मला हे एडिटर आवडते. लेटेस्ट म्हणजे नवीन IDEs मध्ये ऑटो करेक्ट अथवा ऑटो कम्प्लीट सारखे ऑप्शन्स असतात. त्यामुळे आपण जरा त्यावर अवलंबून राहतो आणि लक्षात ठेवण्याचा आळस करतो. त्यामुळे टर्बो सी अथवा C++ एडिटर. चला तर मग आपण बघूया की हे एडिटर कुठून डाउनलोड करून इन्स्टॉल कसे करायचे. गुगलच्या प्रॉम्प्टवर जाऊन कुठल्याही ब्राउझरच्या प्रॉम्प्टवर जाऊन टर्बो सी कंपायलर डाउनलोड अशा पद्धतीने आपण कमांड देऊ शकता आणि आपल्याला दिसेल की टर्बो सी फॉर विंडोज किंवा डाउनलोड टर्बो C++ फॉर विंडोज आणि आपलं जे विंडोजचं व्हर्जन असेल त्याप्रमाणे पर्याय निवडायचा आणि डाउनलोडवर क्लिक करायचे. अशा पद्धतीने आपल्याला ऑप्शन येईल. नंतर डाउनलोड टर्बो C++ त्यावर क्लिक करायचं आणि मग आपल्या डाउनलोड्स मध्ये अशा पद्धतीची टर्बो C++ कंपायलरची फाईल झिप फॉर्मॅट मध्ये आपल्याला दिसते. त्यानंतर त्या फोल्डर मध्ये आपण जायचं आणि तिथे हे झिप फोल्डर आपल्याला अशा पद्धतीने दिसतं. त्याच्यावर डबल क्लिक करायचं तर हे turbo.c.3.2 असे फोल्डर आपल्याला दिसतं. त्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने त्यातल्या फाईल्स ओपन होतात. मग विंडोज इन्स्टॉलर पॅकेज हे अशा पद्धतीने त्याच्यावर क्लिक करून आपल्याला ही विंडो मिळते ज्यात इन्स्टॉलेशन सुरू होतं. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर मॉडिफाय, रिपेअर आणि रिमूव्ह असे 3 ऑप्शन्स मिळतात. ऑलरेडी जर आपल्या सिस्टीमवर टर्बो C++ लोडेड असेल तर आपण मॉडिफाय म्हणू शकतो किंवा जर त्याच्यातल्या काही फाईल्स करप्ट झालेल्या असतील तर आपण रिपेअर म्हणू शकतो आणि जर आपल्याला पूर्वीचं इन्स्टॉल केलेलं रिमूव्ह करायचं असेल तर रिमूव्हचं ऑप्शन वापरू शकतो. आता सध्या आपण त्याला मॉडिफाय म्हणूयात. नवीन करायचं असताना किंवा असलेलं मॉडिफाय करायचं असताना आपण मॉडिफायचं ऑप्शन वापरतो आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं अशा पद्धतीने आणि फायनली इन्स्टॉल बटन दाबल्यानंतर आपल्याला ते विचारेल की तुमच्या सिस्टीम मध्ये मी काही चेंज करतोय, या डिव्हाइसवर काही चेंजेस होतील, तेव्हा येस म्हणायचं. येस हे ऑप्शन चूज करायचं आणि ते क्लिक केल्यानंतर ते इन्स्टॉलेशन होते आणि अशा पद्धतीने फिनिश वर क्लिक केल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवर टर्बो C++चा अशा पद्धतीने शॉर्टकट पाहायला मिळतो. त्याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची विंडो ओपन होते आणि मग स्टार्ट टर्बो C++ या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने noname.cpp म्हणजे एक ब्लँक फाईल उघडते जिला .c म्हणून सेव्ह करून आपण आपल्या प्रोग्रामसाठी सज्ज होतो. तर अशा रीतीने तुम्ही तुमचा पहिला प्रोग्राम लिहायला सज्ज झालेले आहात. आता इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या प्रोग्रामिंगच्या प्रवासाला माझ्याकडून शुभेच्छा. कोडिंग करू आनंदाने. धन्यवाद.